नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी कोळंबी मसाला दाखवणार आहे, ते पण खूप सोप्या पद्धतीत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून तापत ठेवते, तोपर्यंत कोळंबी मॅरिनेट करून घेऊया. कोळंबीमध्ये काळ्या रंगाचा धागा असतो, तो मी काढून घेतला आणि स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा साफ करून घेतला. अर्धा लिंबाचा रस, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मसाला, थोडंसं मीठ घालून चांगलं मिक्स करून मॅरिनेट करत ठेवते. एका साईडला आपलं तेल तापलं आहे, त्यात मी आलं लसणाची पेस्ट घालून घेतली. 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घातली, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 2 बारीक चिरलेले कांदे घातले आहेत. कांदा मी मध्यम आकाराचा घेतला आहे. सर्व कांदा इथे घालून घेऊया. 2-3 मिनिटं तेलामध्ये असंच परतवून घ्यायचं आणि झाकण लावून शिजत ठेवूया. 2-4 मिनिटानंतर झाकण काढून बघूया. कांदा चांगला लाल झाला आहे. तर यात आपण आता 2-3 कोकम घालणार आहोत. कोकम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आमसूल सुद्धा घालू शकता. कोकम घातल्यानंतर कांद्यामध्ये परत एकदा मिक्स करूया. आता यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालते. टोमॅटो सुद्धा यात कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण लावून घेऊया, म्हणजे टोमॅटो सुद्धा लवकर शिजतील. तर आपण झाकण लावून घेऊया. आजची रेसिपी माझ्या बहिणीची आहे. 2-3 मिनिटाने झाकण काढून बघूया टोमॅटो चांगला सॉफ्ट झालाय का. टोमॅटो सॉफ्ट झाला असेल तर आपण यात मसाले घालून घेऊया. तर सर्वात अगोदर मी चवीपुरतं मीठ घालते, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद घालते आणि 1 चम्मच मसाला, तिखट मसाला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी यात मच्छी मसाला पण घालणार आहे, म्हणून मी 1च चम्मच घातला. तर यात तुम्ही म्हणजे मच्छी मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता. माझ्याकडे होता म्हणून मी घातला. तर मी चिकन मसाला घालणार आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण चिकन मसाल्याने खूप छान टेस्ट येते. तर मग आपण मसाला घालून मिक्स करून घेऊया. मसाला चांगला मिक्स झाला की त्यात बटाटा घालणार आहोत. एक मीडियम आकाराचा बटाटा मी साल काढून त्याचे मीडियम आकाराचे फोड करून घातले आहेत आणि त्याला चांगलं मसाल्यामध्ये कोट करून घेते. तर यावर मी झाकण ठेवते आणि त्यावर पाणी घालते, म्हणजेच बटाटा लवकर शिजेल आणि करपणार सुद्धा नाही. तर बघूया मध्ये मध्ये की आपण बटाटा शिजलाय का. 50% बटाटा शिजला असेल तर त्यावर आपण आता कोळंबी घालून घेऊया. जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती यात आपण घालणार आहोत आणि परत एकदा चांगलं मिक्स करून आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून परत शिजत ठेवूया. 2 मिनिटासाठी आपण झाकण लावून घेऊया. त्यावर मी पाणी ठेवलंय, म्हणजेच कोळंबी आणि बटाटा खालून करपणार नाही. तर झाकण काढून बघूया आणि मिक्स करूया. आता यात मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. जर तुम्हाला सुकी हवी असेल तर तुम्ही सुकंही ठेवू शकता. थोडंसं मला रसरशीत हवी होती म्हणून मी पाणी घालते. तर इथे मी गरम पाणी घातलं आहे आणि परत एकदा शिजत ठेवलं. मगाशी तुम्ही बघू शकता मी झाकणावर पाणी ठेवलेलं, पण आता नाही घातले कारण यात पाणी आहे तर करपणार नाही. तसं झाकण मध्ये मध्ये काढून आपण थोडं मिक्स करत राहायचं आणि बघायचं की शिजलंय की नाही. 5 मिनिटानंतर झाकण काढून बघते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय, वरती अशी तरी आली आहे आणि थोडं पाणी सुद्धा आटलंय. तर बघूया आपण बटाटा शिजलाय का. कोळंबी तर लवकर शिजते, एकदा बटाटा बघूया शिजलाय का. बटाटा चांगला शिजला आहे, कोळंबी मसाला तयार आहे. घरामध्ये असा सुगंध पसरलाय, मार्गशीर्ष संपलेत, तर म्हटलं चला मच्छीची रेसिपी करूया. एका साईडला आमच्याकडे मच्छी फ्राय सुद्धा होत आहे, मस्त रावस फ्राय. त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एका साईडला अथर्व चेअरवर उभा राहून वेट करतोय की फिश कधी खायला मिळेल. आपला कोळंबी मसाला तयार आहे. यात मी बटाटा घातलाय. बटाटा सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल. नुसतं कोळंबीमध्ये सुद्धा छान तयार होतं. आणि ही अशी फिश आहे की यात काटे नाहीये, तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. कोळंबी मसाला तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत कशावर सुद्धा खा, खूप छान लागते. 1 घासाच्या ऐवजी 2 घास जातील, एवढं छान तयार होतं. करून पहा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.